26 जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला। यावर्षी भारताने आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा केला। आपल्याला असा भारत देश हवाय जिथे सगळ्यांची जात भारतीय असेल, नातं असेल भारतीयत्वाचा, सुख शांती समाधान मिळेल, शत्रूचा थरकाप उडवतील एवढी विचारांची धारा असेल, प्रत्येक भारतीयाचा अन्यायावर होणारा वार असेल, जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल। तुम्ही सर्वांनी नॉर्मल स्कूलमधल्या मुलांनी प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला आहे तुम्ही पाहिलंच असेल, पण आज तुम्हाला मी नेहरू स्किल ॲबिलिटी स्कूलचे स्पेशल मुलांनी कसा प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तिरंगा फडकवल्यानंतर तेथे उपस्थित असलेले पॅरेंट्स, मुले आणि टीचर यांनी सर्वांनी एकत्र उभे राहून राष्ट्रगीत म्हणाले। या दिवसाच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाची खास परेड या मुलांनी आयोजित केली होती। खरंच खूप सुंदर असं परेड केल्यानंतर तेथील मुलांनी खूप सुंदर असं भाषण सुद्धा केलं। काही मुलांनी प्रजासत्ताक दिनाची गाणी सुद्धा तिथे सादर केली। विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते। त्यामध्ये मुलांनी स्वतः डान्स केले होते, काही ग्रुपमध्ये डान्स केले होते, काही डान्स हे पॅरेंट्स आणि मुलं यांनी फॅशन शो सुद्धा तिथे सादर केला। त्या मुलांनी लेझिम सुद्धा खूप सुंदर प्रकारे सादर केलं। खरंच या स्कूलमध्ये टीचर लोक खूप मेहनत घेतात मुलांवर आणि खरंच त्याचं खरं उदाहरण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच। टीचरचे मुलांचे कौतुक करावे तेवढे खरंच कमी आहेत। या व्हिडिओद्वारे मी त्यांचे खूप आभार मानते। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तेथील मुलांनी पेंटिंग केल्या होत्या, त्यासुद्धा तिथे दाखवण्यात आल्या। खरंच खूप सुंदर पेंटिंग त्यांनी केल्या होत्या, हँड पेंटिंग होती। पॅरेंट्सनी सुद्धा डान्स केले, गाणी म्हटली। स्कूलमध्ये जे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, कुकीज कॉम्पिटिशन झाले होते, त्याचे प्राइज डिस्ट्रीब्युशन झालं। जनगण म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली।